राज्याला महिला गायब होण्याचं लागलेलं ग्रहण काही सुटण्याचं नाव घेत नाहीये. उलट दिवसेंदिवस हे ग्रहण आणखीनच गडद होतं. आता पुन्हा एकदा सिंधुदुर्गातून एक शिक्षिका महाराष्ट्र दिनी झेंडावंदन करायला गेल्यावर गायब झालीये. त्यासोबतच डोंबिवलीतून देखील 3 मुलांची आई गायब झाली. यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. यापूर्वी अगोदर राज्यातून फक्त अविवाहित मुली गायब होत होत्या, मात्र आता राज्यातून विवाहित महिला देखील गायब व्हायला लागल्या. दिवसेंदिवस या प्रकरणात वाढ होतीये, मात्र सरकारकडून या प्रकरणाकडे तितक्या गांभीर्यानं बघितलं जात नाही असं दिसून येतंय. सिंधुदुर्गमध्ये एक शिक्षिका गायब झालीये. तिच्या गायब होण्यानंतर तिच्या लहानग्या लेकरानं टाहू फोडलाय, तर तिचे पती हतबल होऊन आपल्या पत्नीच्या परत येण्याकडे डोळे लावून बसलेत. नक्की काय झालं या प्रकरणात समजावून सांगतो पुढच्या काही मिनिटांमध्ये. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. राज्यात गेले काही दिवस सर्वात चर्चेत असणारा सर्वात गंभीर मुद्दा म्हणजे महिलांची सुरक्षितता. महाराष्ट्रातील विदर्भातून सुरुवातीला काही मुली गायब झाल्या होत्या. त्यानंतर मुंबई पुणे सारख्या शहरांमधून मुली गायब झाल्या होत्या. त्यानंतर मंचरमधून देखील एक मुलगी गायब झाली होती. पुण्यातून खासदार असणाऱ्या मेधा कुलकर्णी यांनी मुली आणि महिला गायब होण्याचा प्रश्न थेट संसदेत देखील उचलला होता. त्यानंतर चंद्रपूरमधून देखील एकामागोमाग एक मुली गायब होत होत्या. पण आता हे प्रकरण फक्त मुलींपुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये, तर आता राज्यातून विवाहित महिला देखील गायब व्हायला लागल्या. काही दिवसांपूर्वीच एकट्या करमाळा तालुक्यातून 10 दिवसात तब्बल 5 महिला गायब झालेल्या. आता त्याचीच री पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओढली गेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील सोनाळी चव्हाणवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असणाऱ्या शिक्षिका पूजा अनिल पोवार या गायब झाल्यात. पूजा पोवार या मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यातील सिद्धनेरली गावच्या आहेत. त्यांचा विवाह अनिल यशवंत पोवार यांच्यासोबत झालेला, मात्र त्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. सिंधुदुर्गातील वैभववाडी तालुक्यातील सोनाली चव्हाणवाडी गावामध्ये त्यांचं सध्या पोस्टिंग होतं. या कार्यकाळातच 1 मे दिनी महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी त्या झेंडावंदन करायला आपल्या शाळेवर गेल्या होत्या. मात्र झेंडावंदन झालं, पूर्ण स्टाफ आपापल्या घरी गेला. दिवस संपला तरीही पूजा पोवार आपल्या घरी परतल्या नाहीत. त्यानंतर त्यांच्या पतीने चौकशी करण्यासाठी त्यांना फोन केला, मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. त्यांच्या पतीने संबंधित गावांमध्ये चौकशी करत काही अडचण झाली आहे का, आपल्या पत्नीला काही कामासाठी शाळेत थांबावं लागलंय का याबाबत देखील चौकशी केली. मात्र तिथेही त्यांच्या पदरी निराशाच आली, कारण पोवार मॅडम तिथेही नव्हत्या. मग प्रश्न उरतो, पोवार मॅडम गेल्या कुठं? पूजा यांच्या पतीनं त्या दिवशी त्यांची वाट पाहिली. कदाचित काही अडचण आली असेल किंवा आणखीन काही झालं असेल, त्यामुळं मोबाईल कॉन्टॅक्ट होत नसेल असा विचार त्यांनी केला. मात्र दुसऱ्या दिवशी पूजा माघारी न आल्यानं, सोबतच पूजा यांच्याशी कुठलाही संपर्क न झाल्यानं त्यांचे पती अनिल पोवार यांनी वैभववाडीतील संबंधित पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपली पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी सूत्र हलवली, तपासाला सुरुवात केली. मात्र पूजा पोवार यांचा तपास लागू शकला नाही. असाच काहीचा प्रकार डोंबिवली पश्चिम मध्ये देखील झाला. तिथं 5 तारखेला सकाळी तुळशीराम बंगल्याजवळ 4 ते 5 वर्षांच्या दरम्यानची 3 लहान मुलं रडत आणि घाबरलेल्या अवस्थेत नागरिकांना मिळून आली. ही मुले अत्यंत घाबरलेल्या आणि दयनीय अवस्थेत होती. स्थानिकांनी शिवसेनेच्या नगरसेविका जयश्री जाधव यांना संपर्क करत या घटनेची माहिती दिली. त्यानंतर जयश्री जाधव इथं आल्या. त्यांनी पोलिसांना याबाबत कल्पना दिली. त्यांनी त्या मुलांना बोलतं केलं आणि चौकशी केली की तुम्ही इथे कसे थांबलात. त्यावरती मुलं म्हणाली की आमची आई आमच्या सोबत होती. आई आम्हाला म्हणाली मी खाऊ घेऊन येते. ती महिला खाऊ आणायला जी गेली ती त्यानंतर गायबच झाली. पोलीस या प्रकरणी देखील तपास करतायत. त्यामुळे या महिला गायब झाल्यावर नक्की कुठे जात आहेत हा मोठा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. गेल्या काही कालावधीमध्ये राज्यातील गुन्हे विश्वाचं रेकॉर्ड पाहिलं तर गायब होणाऱ्या मुलींसोबतच विवाहित महिलांची संख्या देखील मोठी आहे. मागील 15 दिवसांपूर्वी देखील मंगळवेढा बस स्टॉपवरून एक 25 वर्षांची विवाहिता गायब झालेली. ही विवाहिता आपल्या आईसोबत आपल्या माहेरी चालली होती. बस स्टॉपवर पोहोचल्यानंतर संबंधित विवाहितेने आपल्या आईला तू गाडीत बस, मी आलेच असं म्हटलं. मात्र आपली मुलगी अजूनही गाडीत कशी आली नाही या विचारानं तिच्या आईनं शोधाशोध केली, तर ती मुलगी बस स्टॉपवरून गायब झालेली. या गोष्टीला महिना देखील उलटलेला नाहीये.
त्या अगोदर देखील आळंदीतून एक 24 वर्षांची विवाहिता सकाळी 10 वाजता घरातून बाहेर पडली ती त्यानंतर घरी परत आलेलीच नाहीये. अशा एक ना अनेक घटना या निमित्तानं सांगता येतील किंवा चर्चेत येत आहेत. नुसतं महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं तर राज्यात गेल्या 2 वर्षात तब्बल 93,940 महिला बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती गृह विभागानं विधानसभेत दिली होती. यापैकी 67,458 महिलांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आल्याचं देखील सभागृहात सांगितलं होतं. मात्र यामुळे देखील प्रश्न उरतो, ज्या महिलांचा शोध लागला नाही त्या हजारो महिला कुठे गायब झाल्या? कारण हा आकडा काही लहान नाही. या प्रश्नाचं उत्तर कोण देणार हा मोठा प्रश्न आहे. ज्या महिला सापडल्या नाही त्या आता कुठे आहेत, कुठल्या परिस्थितीत आहेत हा प्रश्न अजूनही संपत नाहीये. सिंधुदुर्गातून गायब झालेल्या पूजा पवार यांच्या गायब होण्यानं राज्यातलं ही गंभीर समस्या पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. नक्की राज्यातल्या महिला सुरक्षित आहेत का हा एक मोठा प्रश्न या निमित्तानं राज्यासमोर पडतोय. घराबाहेर नोकरी करणाऱ्या महिला जर नोकरीच्या निमित्तानं गेल्या आणि परत माघारी आल्याच नाहीत तर त्यांच्या घरच्यांनी करायचं काय? आणि त्याही पलीकडं या महिला नक्की कुठं गायब होतात ते त्यांच्या घरच्यांना तरी किमान कळायला हवं. सध्या सिंधुदुर्ग प्रकरणात पोलीस हे पूजा पवार यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी आजूबाजूच्या परिसरातील पोलीस स्टेशनला पूजा पवार यांचा फोटो सर्क्युलेट करून त्यांची माहिती मिळताच खबर करायची सूचना देखील दिली आहे. सिंधुदुर्गमधील नागरिकांना देखील पोलीस प्रशासनानं विनंती केली आहे की तुम्हाला संबंधित शिक्षिकेची कुठलीही माहिती मिळाली तरी पोलिसांना सर्वप्रथम कल्पना द्या. तुर्तास पोलिसांचा पूजा पवार यांचा शोध घेणं सुरू आहे. तुम्हाला या प्रकरणाबाबत काय वाटतं? पूजा पवार गायब होण्यामागं काय कारणं असू शकतात? तुमची मतं मला कमेंटमध्ये आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.